नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। डेली न्यूज की खबर का असर, विकास हेमराज सोमेश्वर के प्रयासों से दरगाह रोड जाम से मिली राहत। डेली न्यूज में प्रकाशित खबर का बड़ा असर देखने को मिला है। समाजसेवी विकास हेमराज सोमेश्वर के लगातार प्रयासों और पहल के चलते नगर प्रशासन और पुलिस विभाग ने दरगाह के सामने लंबे समय से चल रहे ट्रैफिक जाम की समस्या पर त्वरित कार्रवाई की है। इस क्षेत्र में रोजाना लगने वाले जाम से नागरिक परेशान थे, लेकिन अब राहत की सांस ले रहे हैं। विकास सोमेश्वर ने इस गंभीर मुद्दे को बार बार प्रशासन के समक्ष उठाया था और नगर पालिका के संबंधित विभागों तथा पुलिस प्रशासन से शीघ्र समाधान की मांग की थी। उनके इस जनहित प्रयास का सकारात्मक परिणाम सामने आया है। आज सुबह से नगर पालिका और अतिक्रमण विभाग की टीम ने संयुक्त रूप से कार्रवाई करते हुए सड़कों पर फैले अतिक्रमण और अनियमित दुकानों को व्यवस्थित किया। देर रात तक चले इस अभियान में ट्रैफिक जाम की समस्या को काफी हद तक समाप्त करने में सफलता मिली। विकास सोमेश्वर ने इस कार्रवाई के लिए नगर प्रशासन और पुलिस प्रशासन का हृदय से आभार व्यक्त किया है। उन्होंने कहा कि जिस तरह से सब्जी विक्रेताओं को नई जगह उपलब्ध कराई गई है, उसी तरह दशहरे मैदान के अंदर लगने वाले बाजार को भी वहां शिफ्ट किया जाना चाहिए, ताकि मुख्य मार्गों पर दोबारा जाम की स्थिति उत्पन्न न हो। नागरिकों ने भी इस पहल की सराहना करते हुए कहा कि यदि ऐसे समन्वय और तत्परता से काम किया जाए तो शहर की कई अन्य समस्याओं का भी स्थायी समाधान संभव है। विकास सोमेश्वर के प्रयासों से अब यह स्पष्ट हो गया है कि जनहित के मुद्दों पर सकारात्मक संवाद और ठोस कार्रवाई हमेशा बदलाव की दिशा तय कर सकती है। नमस्कार, गेल्या शुक्रवारी इथं एक हे जे फ्रायडे मार्केटला होता, त्या फ्रायडे मार्केटमध्ये जरा मला इथं दुःखपात झालेला, त्यावर पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ नगरपालिकेने पत्रव्यवहार केलेला। त्या पत्रव्यवहार केल्यानंतर आज इथं त्याचा जे ते असर असते ते दिसते। तिथून जे मार्केट रोडवर ते लावत होते, चिंचपाडा कोसगाव रोडवर जे दर्गा आहे, त्या दर्गावर जे हे लोक मार्केट लावत होते, ते मार्केट फुटपाथवर उचलून आज तुम्ही बघू शकता इथं ते मार्केट लावलेली आहे। ही जागा काही खूप वर्षापूर्वी ही जागा मार्केटसाठीच अलॉट केलेली आहे, परंतु ही जागा मार्केटसाठीच आरक्षण होती, परंतु यावर कोणी लक्ष देत नव्हतं। म्हणजे नगरपालिकेने आज म्हणजे गेल्या आठवड्याला त्यांना अल्टिमेट दिल्यानंतर 8 दिवसात ही जागा त्या लोकांनी लेवल करून इकडे जे फ्रूट मार्केट आहे किंवा जे फ्रायडे मार्केट लावतात इथं यांना ही जागा अलॉट करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट, जोपर्यंत अंबरनाथ मध्ये काही अनिश्चित प्रकार घडत नाही तोपर्यंत आहे प्रशासन कधी आजपर्यंत जागा झालेला नाही। गेल्या शुक्रवारी मला लागल्यानंतर हा प्रशासनाला जाग आली आणि आपल्यामुळे आज या लोकांना इथं एक मोकळी जागा देण्यात आलेली आहे। माझा त्याही टायमाला विरोध या धंद्यावाल्यांशी, छोटे मोठे व्यापाऱ्यांशी नव्हता आणि आजही त्यांचा विरोध नाहीये। माझा फक्त एकच म्हणणं होता की तुम्ही जे रोडवर धंदे लावता ते रोडवर न लावता तुम्ही कुठेतरी मैदानात लावा। त्याचं कारण आहे की तिथून जाताना एम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडची गाडी, तसेच त्याप्रमाणे इथं जे स्थानिक लोक राहतात या स्थानिक लोकांना खूप अडीअडचणीचा सामना करावा लागत होता। अर्धा एक तास, पाऊण तास गाडी इथं थांबत होती, परंतु आज कुठंतरी आज चिंचपाडा जो रोड आहे मोकळा श्वास आज घेतलेला आहे। रोड इथं खाली झालेला आहे। अंबरनाथ नगर परिषदचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशनचे माननीय श्री सय्यद साहेब यांचाही देखील मी आज इथं आभार व्यक्त करतो, कारण की यांचे कर्मचारी, पोलीस देखील त्या रोडवर आज उपस्थित आहे आणि नगरपालिकेचे कर्मचारी तिथं देखील आज उपस्थित आहे। आज सकाळपासूनच या दर्ग्यावर जे रोडवर लोक धंदे लावतात ते त्या रोडवरची कारवाई त्यांची चालू होती, परंतु जे रोडवर धंदे लावतात, जे परमनंट लावतात, त्याच्या विरोधात माझा काय नव्हता। माझा विरोध फक्त फ्रायडे मार्केट जे रोडवर लावतात त्यांना तुम्ही काढायचं होतं। आज त्यांनी फ्रायडे मार्केट रोडची ते काढून उचलून तिथं लावल्याबद्दल नगर परिषदचं मी धन्यवाद व्यक्त करतो। तसेच या प्रसंगी सांगू इच्छितो आपले सीओ साहेब गायकवाड साहेबांना, ही जे मोकळी आरक्षण जागा आहे या आरक्षण जागावर तुम्ही यांना दिलं, पण यांचा कायदा प्रमाणे त्यांच्याच फ्रायडे मार्केटचे काही लोक सांभाळतात। म्हणजे कुठंतरी मार्केटचं नाव आणि कुठंतरी जागा हडपण्याचे काम इथं आज अंबरनाथमध्ये चालू आहे। पहिला त्या दर्ग्याची जागा हडप करण्याचा प्रयत्न केला, आज इथं हे मैदान हडप करण्याची जागा प्रयत्न करतायत। मला विरोध
जागा ह्यांचा नाहीये, मार्केटवाल्यांचा नाहीये. माझा विरोध फक्त या गोष्टीचा आहे की जिथंही मोकळी जागा दिसली हे लोक तिथं बसतात बिना नगरपालिकेची परमिशन घेऊन. ठीक आहे, आज नगरपालिकेने इथं रोडवर ज्या लोकांना हटवलं इथं बसवलं, पण येणाऱ्या सोमवारी गायकवाड साहेबांची यांची मी चर्चा करून इथं जे लोक बसतात त्यांचा लिगली त्यांना त्यांची जागा मिळावी तसा मी प्रयत्न करणार. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.